कुठून आला तो आत्मा? अहो मॅडम, मी खरंच सांगते, मी खरंच काही नाही केलं. मला जाऊ द्या. माया, माझ्या समोर खोटं बोलू नकोस. तुझी नाटकं माझ्या समोर चालणार नाही. खरं सांग, तू बोललेस ना त्या आत्म्याला? जसं त्याला बोलवलंस ना तसंच त्याला परत पाठवून दे. अहो मॅडम, तुम्हाला माहिती आहे, आत्मा एकदा आला की त्याला आपण परत नाही पाठवू शकत. तुम्हाला तर माहित असलं पाहिजे हे. माया, हे फालतू खेळ ना माझ्यासोबत खेळू नकोस. अहो मॅडम, तुम्हाला खरंच ही फालतूगिरी वाटते. मी ऑब्झर्व करते. जेव्हापासून तुम्हाला कळलंय ना की या घरात तो आत्मा आलाय, तुमच्या डोळ्यात पण भीती दिसते मला. तुम्ही पण घाबरलात मॅडम. मी कोणाला घाबरत नाही. तो आत्मा माझं काही बिघडू शकत नाही. म्हणजे तुम्हाला माहित आहे त्या आत्म्याबद्दल? हा, तुम्हाला माहित आहे की तो आत्मा कोण आहे? हा मॅडम, सांगा ना, कोण आहे ती बाई? कोण आहे तो आत्मा? काय करतोय तो इकडे? खूप प्रश्न पडलेत तुला माया. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना? काय होतं माझ्यासोबत? नकोय मला म्हातार पण नकोय. तू मीराच आहेस ना? कारण माझा विश्वास बसत नाही. तुला जाणीव आहे घरात काय चालू आहे, काय परिस्थिती आहे? आईने तिचा नवरा, तिचा लाईफ पार्टनर गमावला आहे. एक विधवा असणं किती कठीण असतं हे. अशा परिस्थितीत तिला आधार द्यायचं सोडून तू तिच्यावर संशय घेतेस. काय म्हणजे जराशी पण माणुसकी नाहीये? वेदाचे बाबा, माणुसकी आहे म्हणूनच बोलते. दादासाहेबांच्या जाण्याचं सगळ्यांनाच दुःख आहे. आपण कोणाचंच दुःख असं मोजू शकत नाही. पण तुम्हीच विचार करा ना, आत्याकडून या घरात खूप चुका झाल्या, पण तरी सुद्धा दादासाहेबांनी त्यांना या घरात राहू दिलं. दादासाहेबांनी त्यांना दूर केलं नाही. त्यामागे काहीतरी कारण असणार ना. मग ते असं अचानक व्हील मध्ये असं का लिहितील? तुम्हालाही माहितीये दादासाहेब असे नव्हते. मी तुमच्या मनात कोणाच्याच विषयी विष पेरत नाहीये. मी फक्त तुम्हाला विचार करायला सांगते. बर, तुम्ही माझा विचार करू नका, तुमच्या आईचाही विचार करू नका. फक्त परिस्थितीकडे तटस्थपणे बघा ना. काही गोष्टी दिसतात त्यापेक्षाही खूप वेगळ्या असू शकतात. बाकी तुम्ही समजूतदार आहात. योग्य काय ते तुम्ही ठरवालच. आई, ही अथर्व आहेत आणि ही वेदा. वेदा? हो आई, तुझी नात. काय झालं आई? वेदाला पाहून असं वाटलं की किती गोष्टी गमावल्या आहेत मी आयुष्यात. तुझं बाळणपण, वेदाचा जन्म, तिचं बारसं, तिला पहिल्यांदा हातात घेणं. मला माझ्या नातीचे लाड करायचे होते.
मला माझ्या नातीबरोबर खूप खेळायचं होतं. आता बघ ना, मी इथे असूनही नसल्यासारखी आहे ग. मंजिरीने सगळंच हिरावून घेतलं माझ्यापासून. हो आई, त्या मंजिरीने सगळंच उद्ध्वस्त केलं. माझ्या पण फार अपेक्षा नव्हत्या ग. आपले कुटुंब असावं, आपण गुण्यागोविंदाने राहावं, एवढंच साध्या सरळ अपेक्षा होत्या माझ्या आयुष्याकडनं. ताई, त्या मंजिरीने फक्त आपलं कुटुंब उद्ध्वस्त नाही केलंय ग, तर आपल्या सगळ्यांना एका भयानक जाळ्यात अडकवलंय. मीरा, तू मगाशी म्हणालीस ना, तुझ्या बाबांनी इथे येऊन जे सांगण्याचा प्रयत्न केला ते सगळं खरं होतं. हो आई, म्हणूनच तर त्या मंजिरीने बाबांना कैद करून ठेवलंय. आणि बाबांना तिथून परत आणण्याच्या मोबदल्यात तिला माझं आणि अथर्वचं बाळ हवंय. नाही नाही मीरा, अशी चूक करू नकोस. मंजिरी अतिशय कपटी बाई आहे. यामागेही नक्की तिचा काहीतरी वाईट हेतू असणार. हो आई, हे बघ, मी असं काही होऊ देणार नाही. आई, आज बाबा पण इथे हवे होते ना.